श्री वर्धमान विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज वालचंदनगर या विद्यालयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. आजची इयत्ता 6वी, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, युनिट बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. मी श्री मोरे सर या स्मार्ट एज्युकेशन चॅनलवरती आपलं स्वागत करतो आणि शिकवायला सुरू करतो. तर आजचा टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. या पाठामध्ये या टॉपिकमध्ये आपण पुढील पॉईंट्स शिकणार आहोत. तर याचे सब युनिट्स आहेत: पॉईंट्स, लाइन सेगमेंट, लाइन्स, रेज, कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स, प्लेन्स, पैरेलल लाइन्स and last intersecting lines. एक आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे. इट्स अ 2-minute ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, ड्रॉ डॉट्स ऑन your notebook. Draw dots on your notebook. तुम्हाला दिसत आहेत पहा, हे जे रांगोळीसारखे ठिपके तुमच्या नोटबुकवरती ड्रॉ करायचे. ओके. आता ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे? ड्रॉ केल्यानंतर हे जे ठिपके आहेत ते ठिपके एकमेकांना जोडायचे. जसे आपण दुसऱ्या पिक्चरमध्ये म्हणजे इथे दाखवले पहा, या पिक्चरप्रमाणे वेगवेगळे शेप ड्रॉ करायचे. मग कसे करणार? समजा आपण हे दोन डॉट जॉईन केलेत, त्यानंतर 4 डॉट्स जॉईन केले, हा जॉईन केला आणि हा असा जॉईन केला. तर काय तयार झाला रे? समथिंग ट्रायंगल सारखा तयार झाला. त्यानंतर आपण असा ड्रॉ केला, असे जॉईन केला, हा थोडा काहीतरी रेक्टँगल सारखा काहीतरी शेप तयार झाला. हा काहीतरी लाईन सारखा शेप तयार झाला. अनेक प्रकारचे शेप तयार होतात. फॉर एक्झाम्पल या पिक्चरमध्ये आपण पाहतोय, हा एक शेप आहे, त्याच्या पुढे असा छोटा ट्रायंगल. देर आर सो मेनी टाइप्स ऑफ शेप्स फॉर्म ऑन दिस स्क्रीन और ऑन दिस डॉट्स. मग या ॲक्टिव्हिटीचा उद्देश काय आहे? मग आपण ही ॲक्टिव्हिटी काय केली आहे? तर आपल्या लक्षात आलं आहे, हे जे रांगोलीसारखे डॉट आहेत ते एकमेकांना जोडल्यानंतर काय तयार होतात? एक स्पेसिफिक शेप तयार होतो, वेगवेगळे शेप तयार होतात. मग हे शेप जे आहेत त्यांना गणितीय भाषेमध्ये जॉमेट्रिकल शेप असे म्हणतात. इन मॅथमॅटिकल लँग्वेज दिस शेप्स आर कॉल्ड जॉमेट्रिकल शेप. आणि म्हणून आज आपण बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्रिकल शेप्स पाहणार आहोत. नाव द फर्स्ट सब युनिट इज पॉइंट और पॉइंट्स. पॉइंट्स म्हणजे काय? तर जॉमेट्रीची सुरुवात नेहमी एका बिंदूतून होते. अ टायनी डॉट. पॉइंट मीन्स टायनी डॉट, एक सूक्ष्म बिंदू, जो तुम्हाला या येलो बॅकग्राऊंडमध्ये दिसत असेल पहा. पॉइंट मीन्स अ टायनी डॉट. आणि हा जो डॉट आहे त्याला आपण पॉइंट असे म्हणतो. आणि याच डॉटला आपण नेम देऊ शकतो किंवा नाव देऊ शकतो. मग नाव देण्याची पद्धत कशी आहे? एनी कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट आर यूज टू नेम अ पॉइंट. कोणताही कॅपिटल लेटर, अल्फाबेटचा जो कॅपिटल लेटर्स आहेत, जे आपले लेटर्स आहेत, त्या लेटर्सपैकी कोणताही कॅपिटल लेटर त्याला आपण नाव म्हणून देऊ शकतो. मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिलं आहे पहा, पॉईंट पी, पॉईंट बी, पॉईंट एम. तुम्ही पॉईंट ड्रॉ करून तुम्ही पॉईंट वेगवेगळे नाव देऊ शकता. पॉईंट एस, पॉईंट के,
point L. These are the name given to point. Okay, understood? Point means a tiny dot. एक टायनी डॉट असला पाहिजे, त्याला आपण पॉईंट असे म्हणतो. नेक्स्ट, आता तुमच्यासमोर एक लाईन्स दिसत आहेत पहा. लाईन्स म्हणजेच काय, तर दोन पॉईंट्स जोडलेले आहेत. किती पॉईंट्स जोडलेले आहेत? दोन पॉईंट जोडलेले आहेत. अंडरस्टूड? पॉईंट ए अँड पॉईंट बी हे दोन पॉईंट आहेत. हे पॉईंट दोन जोडलेले आहेत. द पॉईंट टू पॉईंट्स आर जॉईन बाय अ लाईन. मग अशी आकृती जेव्हा तयार होते ज्याचे दोन्ही एंड फिक्स असतात, ह्या पॉईंटच्या पुढे नसतात, त्यांना आपण लाईन सेगमेंट असे म्हणतो. दिस शेप इज कॉल्ड लाईन सेगमेंट. आणि या लाईन सेगमेंट ओळखायचे कसे, तर या लाईन सेगमेंटच्या पुढे, या डॉटच्या पुढे, ह्या एंडच्या पुढे लाईन जात नाही, म्हणून याला लाईन सेगमेंट असे म्हणतो. अंडरस्टूड? लाईन सेगमेंट. मग याला नाव कसं द्यायचं, तर हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. पॉईंट ए आणि पॉईंट बीला अटॅच करणारी एक लाईन आहे, एक सेगमेंट आहे, त्यालाच मराठीमध्ये रेषाखंड असे म्हणतो. आणि त्याचं नाव येतं सेगमेंट ए बी. नाव काय येतं? सेगमेंट ए बी. जर आपण अजून एखादी सेगमेंट ड्रॉ केलं, फॉर एक्झाम्पल दिस इज अ सेगमेंट, आणि याला एंड आहेत का? याला दोन एंड आहेत. हा एक एंड आणि हा एक एंड, असे दोन एंड आहेत पहा. मग ह्या दोन एंडच्या पलीकडे गेली का लाईन? नाही. दोन एंडच्या पलीकडे कंटिन्युअस लाईन नाही गेली. ह्याला एंड पॉईंट आहेत, म्हणून याला सेगमेंट असं म्हणायचं. याला नाव देऊयात आपण एक्स वाय. नाव काय दिलं आपण? एक्स वाय. मग आपण याला रीड करताना कसं रीड करणार? सेगमेंट एक्स वाय. सेगमेंट एक्स वाय. लक्षात आलं? ओके. आता मात्र खालची आकृती पहा. ही आकृती पहा. ही आकृती काय आहे? दोन डॉट आहेत. इथे सुद्धा दोन डॉट आहेत, पी अँड क्यू. ह्या पॉईंट पी आणि पॉईंट क्यूला जोडणारी एक रेषा आहे, एक लाईन आहे. बट वरच्या लाईनपेक्षा खालच्या लाईनमध्ये काहीतरी डिफरन्स आहे. डिफरन्स काय आहे की पीच्या नंतर कंटिन्युअस एक लाईन जाते. बरोबर? ॲरो दाखवला आहे. ॲरो मीन्स काय, तर पीच्या पुढे कंटिन्यू लाईन मूव्ह करते. त्याचप्रमाणे पॉईंट क्यूच्या पलीकडे राईट साईडला तिकडे सुद्धा आपण ॲरो ड्रॉ केला आहे. त्याचा अर्थ काय होतो की क्यूपासून पुढे कंटिन्युअस लाईन मूव्हिंग आहे, पुढे जात आहे. मग अशा वेळेस अशा आकृतीला, अशा शेपला आपण लाईन असे म्हणतो. काय म्हणतो? लाईन. मग लाईनचे नेम्स कसे, आपण त्याला नामकरण कसं करतो किंवा त्याचं रीडिंग कसं करतो? त्याचं लाईनचं रीडिंग दोन पद्धतीने करू शकतो. एक म्हणजे लाईन पी क्यू. हे पॉईंट पी आणि पॉईंट क्यू यांच्यामुळे तयार झालेली लाईन पी क्यू, किंवा स्मॉल लेटर एम, किंवा लाईन एम. दोन्हीपैकी आपण एका पद्धतीने रीड करू शकतो. आता तुम्ही म्हणाल एमच का, तर तुम्ही ए घेऊ शकता, बी घेऊ शकता, सी घेऊ शकता, डी घेऊ शकता. जर तुम्ही लाईन ड्रॉ करायची म्हटलं तर तुम्ही कोणतंही आपले जे अल्फाबेट आहेत त्यापैकी कोणत्याही एका लेटरनी आपण त्याचं नामकरण करू शकतो किंवा त्याला नाव देऊ शकतो. ओके, लक्षात आलं? सेगमेंट आणि लाईनमध्ये काय फरक आहे? ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता लाईन पॉईंट नंतर लाईन सेगमेंट येतो, लाईन सेगमेंट नंतर लाईन येते, आणि लाईन नंतर आपल्याला पुढची जो जॉमेट्रिकल शेप पाहायचा आहे तो म्हणजे रे. आता रेमध्ये लक्षात घ्या, एक एंड पॉईंट असतो आणि एका बाजूला ती कंटिन्यू मूव्ह करत असते. हे पहा, पॉईंट एक्स इज द एंड पॉईंट अँड वायच्या दिशेला किंवा या बाजूला ती कंटिन्यू मूव्ह करते. कोणत्या बाजूला? एकाच बाजूला मूव्ह करते. एकतर ती लेफ्टला मूव्ह करत असेल, राईटला मूव्ह करत असेल, अपला मूव्ह करत असेल किंवा डाऊनला करत असेल, पण ओन्ली इन वन डिरेक्शन. जेव्हा एंड पॉईंटपासून किंवा स्टार्टिंग पॉईंटपासून ती कोणत्या तरी एका बाजूला मूव्ह करते तेव्हा आपण त्याला म्हणतो, आपण त्या शेपला म्हणतो रे. काय म्हणतो आपण? रे. आणि रेचं आता रीडिंग कसं करायचं? रेचं रीडिंग करताना आपण रे एक्स वाय असं रीड करायचं. रे एक्स वाय.
रे वाय एक्स असं रीडिंग होणार नाही. का होणार नाही? कारण याचा स्टार्ट पॉईंट आहे एक्स, याचा स्टार्ट पॉईंट आहे एक्स आणि ही कुठे मूव्ह करते? या दिशेला मूव्ह करते. म्हणून ही ह्या दिशेने येते का? नाही आहे. ही डाऊनवर्ड किंवा अपोजिट डिरेक्शनला येते का? नाही आहे. अपोजिट डिरेक्शनला येत नाही, म्हणून आपण रे वाय एक्स असं रीडिंग करू शकत नाही. ते चुकीची पद्धत आहे किंवा ते उत्तर चुकीचं होऊ शकतं. रीडिंग करताना आपल्याला काय करायचं आहे? रे एक्स वाय. लक्षात आलं रे? नेक्स्ट, कॉन्करंट लाईन्स अँड पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा एक बिंदू घेतो, वेन वी टेक वन पॉईंट, या एका पॉईंटमधून इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करू शकतो. इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स म्हणजे काय? तर एका बिंदूतून हजारो, लाखो, कोट्यावधी, खर्व निखर्व एवढे लाईन्स ड्रॉ करू शकतो. म्हणजे त्याला आपण इन्फानाईट, आपण ते मोजू शकत नाही, एवढे लाईन्स एका पॉईंटमधून ड्रॉ करू शकतो. म्हणून मग या पॉईंटवरून आपल्याला हे दोन पॉईंट लक्षात घ्यायचे आहेत, कॉन्करंट लाईन्स अँड पॉईंट ऑफ कॉन्करन्स. When two or more lines pass through the same point are called concurrent lines. When two or more lines, जेव्हा दोनपेक्षा जास्त लाईन्स एकाच बिंदूतून सेम पॉईंटमधून पास होत असतील, जात असतील, तर अशा लाईन्सला कॉन्करंट लाईन्स असे म्हणतात. काय म्हणतात? कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजेच काय? ह्या पी बिंदूतून लाईन ए, लाईन बी, लाईन सी हे पास करतायत, पॉईंट पी मधून पास करतायत, म्हणून याला कॉन्करंट लाईन्स असे म्हणायचं. अंडरस्टूड? कॉन्करंट लाईन्स कशाला म्हणायचं? एकाच बिंदूतून जेव्हा दोनपेक्षा जास्त लाईन पास करत असतील, त्या लाईन्सला, त्या सगळ्या लाईनला कॉन्करंट लाईन्स असे म्हणतात. मग ह्या पॉईंट पीला काय म्हणायचं? बरोबर ना? हा जो पॉईंट पी आहे, ह्या बिंदूतून सगळे लाईन्स पास होत आहेत, मग या बिंदूला, या पॉईंटला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणायचं. व्हॉट वी कॉल्ड? पॉईंट ऑफ कॉन्करन्स. द कॉमन पॉईंट थ्रू विच लाईन्स पास आर कॉल्ड पॉईंट ऑफ कॉन्करन्स. एकाच कॉमन बिंदूतून, समान बिंदूतून अनेक रेषा पास होत असतात, जात असतात, त्या बिंदूला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असे म्हणायचं. पण जर का बिंदू वेगवेगळ्या ठिकाणी असतील आणि दोनपेक्षा कमी म्हणजे एकच लाईन जात असेल, तर त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणू शकत नाही. जसे पॉईंट हा आहे समजा एम, पॉईंट एममधून आपण एक लाईन ड्रॉ केली, त्याला नाव दिलं आपण लाईन एक्स, आणि या पॉईंट लाईन एक्स आहे आणि पॉईंट एम आहे इथे. ह्या एममधून कोणतीच दुसरी लाईन ड्रॉ होत नाही, मग ह्या पॉईंट एमला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणू शकतो का? नाही. तर या पॉईंट एममधून किमान 2 लाईन ड्रॉ झाले पाहिजेत. समजा हा आपण पाहिला, तेव्हाच आपण एमला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणू शकतो. अंडरस्टूड? आणि हे जो लाईन एक्स आहे, लाईन वाय आहे, यांना काय म्हणतो आपण? कॉन्करंट लाईन्स असे म्हणतो. ओके, नाव पे अटेन्शन हिअर. आपण आता हे लाईन्स पाहूयात. हा जो लाईन आहे, हे जे आकृती आहे त्याच्याकडे लक्ष देऊयात. तर यातील कॉन्करंट लाईन्स कशाला म्हणायचं? तुम्हाला असा क्वेश्चन येतो, फाइंड आउट द कॉन्करंट लाईन्स, असा क्वेश्चन येईल. फाइंड आउट द कॉन्करंट लाईन्स. मग तुमचं आन्सर कसं असणार आहे? लाईन ए, लाईन बी अँड लाईन सी आर द कॉन्करंट लाईन्स. लाईन ए, लाईन बी, इथं आहे पहा उत्तर. लाईन ए, लाईन बी, लाईन सी आर द कॉन्करंट लाईन्स. आता दुसरा क्वेश्चन येईल, राईट द नेम ऑफ पॉईंट ऑफ कॉन्करन्स. असा असेल तर, असा प्रश्न आला तर कसं काय लिहिणार तुम्ही? पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज
पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज पॉईंट पी. काय येणार? पॉईंट पी असं उत्तर येणार तुमचं. हे पहा आपण इथे लिहिलंय पॉईंट पी. ठीक आहे, समजलं तुम्हाला कॉन्करंट लाईन्स अँड पॉईंट ऑफ कॉन्करन्स. नाव नेक्स्ट टॉपिक, कोलिनियर पॉईंट. आता कोलिनियर पॉईंट कशाला म्हणायचं? 3 or more points which lie on a single straight line are called collinear point. पहा ही डिफाईन आहे. 3 or more points which lie on a single straight line are called collinear point. म्हणजेच काय होतं? तर एका सरळ रेषेत, एका सिंगल लाईनवरती जर 2 पेक्षा जास्त पॉईंट असतील, 2 पेक्षा जास्त पॉईंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉईंट असे म्हणतो. मग तुम्हाला इमेजवरती दिसत आहे, आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यावरती पॉईंट एम, पॉईंट के, पॉईंट आर, पॉईंट पी हे सगळे लाईन्सवरती आहेत. म्हणून या बिंदूंना, या पॉईंट्सला आपण कोलिनियर पॉईंट असे म्हणणार. काय म्हणणार? कोलिनियर पॉईंट. पण जर का हेच बिंदू जर इथे असता, इथे असता, इथे असता, त्यानंतर इथे असता, तर याला आपण कोलिनियर पॉईंट म्हणणार का? नाही म्हणणार. याला आपण कोलिनियर पॉईंट म्हणणार नाही, कारण ते एकाच लाईनवरती नाही आहेत. पण जर समजा इथे मी एक पॉईंट दिला आणि याला नाव दिलं ई. आता यातील कोलिनियर पॉईंट कोणता किंवा कोणकोणते कोलिनियर पॉईंट होतील? तर पॉईंट ई अँड पॉईंट सी आर द कोलिनियर पॉईंट. कारण आपली डिफाईन आहे 2 पेक्षा जास्त जर पॉईंट्स एका सिंगल लाईनवरती असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? कोलिनियर पॉईंट. अंडरस्टूड? ओके. पॉईंट ई अँड पॉईंट सी आर द कोलिनियर पॉईंट. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा मी अशी एक लाईन ड्रॉ केली आणि पॉईंट इथे एक पॉईंट ड्रॉ केला, त्याला नाव दिलं आपण फॉर एक्झाम्पल एम. इथे एक पॉईंट दिला, त्याचं नाव दिलं आपण एन. इथे एक पॉईंट दिला, याला नाव दिलं आपण के. इथे एक पॉईंट दिला, याला नाव दिलं आपण वाय. समजा हे एन पॉईंट आहे, वाय आहे, के आहे, एम आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मग त्यानंतर अजून एक पॉईंट देतोय, समजा मी इथं दिला, इथं नाव दिलं आपण यस. आता पहा हे हा के, एम, एन आणि वाय हे पॉईंट आपण इथे दिलेले आहेत. तर यातील कोलिनियर पॉईंट कोणते? तर यातील कोलिनियर पॉईंट कोणकोणते सांगूयात आपण. हा एन पॉईंट, एस पॉईंट आणि एम पॉईंट हा काय झाला? कोलिनियर पॉईंटचा एक ग्रुप झाला. काय झाला? पॉईंट एन, पॉईंट एस आणि पॉईंट एम कोलिनियर पॉईंटचा एक ग्रुप झाला. आणि दुसरा एक ग्रुप असेल जो आपण या लाईनवरती ड्रॉ केला होता, तो म्हणजे इथे एक ड्रॉ केला होता, इथे नाव दिलं होतं आपण, समजा नवीन घेऊयात आपण, हा एक्स आणि इथं हा वाय. समजा हे जे 2 पॉईंट्स असतील याला आपण हा एक दुसरा ग्रुप कोलिनियर पॉईंटचा म्हणू शकतो. ह्या लाईनवरचा कोलिनियर पॉईंट्स वेगळे आणि ह्या ए लाईनवरचे कोलिनियर पॉईंटचा ग्रुप वेगळा आणि बी लाईनवरचा कोलिनियर पॉईंटचा ग्रुप वेगळा. अशा 2 ॲन्सर वेगवेगळे येतात. अंडरस्टूड? नाव नेक्स्ट. आता कोलिनियर पॉईंट्स पाहिले, मग जे लाईनच्या बाजूला येतात त्या लाईनचं काय? बरोबर की नाही? मग त्यांना म्हणतो आपण नॉन कोलिनियर पॉईंट्स. मग ते डिफाईन पण तशीच आहे. पॉईंट्स विच आर नॉट लाई ऑन अ सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट्स. पॉईंट्स जे एका सरळ रेषेवरती नसतात त्यांना आपण नॉन कोलिनियर पॉईंट्स असे म्हणतो. पहा फॉर एक्झाम्पल पॉईंट बी, पॉईंट एन, पॉईंट व्ही हे एकाच सरळ रेषेवरती आहेत का? नाही आहेत. म्हणून यांना आपण काय म्हणतो? नॉन कोलिनियर पॉईंट्स.
Understood? But point G and point V are the collinear points. Point G आणि point V ला आपण काय म्हणतो? Collinear points. But point B, point N and point V are the non-collinear points. कारण ते एका सरळ रेषेवरती येत नाहीत, म्हणून यांना काय म्हणतो आपण? नॉन कोलिनियर पॉईंट्स. अंडरस्टूड? म्हणजे थोडक्यात काय, लिनियर कोलिनियर पॉईंट म्हणजे एकाच सरळ रेषेवरती असणाऱ्या बिंदूंना आपण कोलिनियर पॉईंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल ए, बी and C. Point A, point B and point C are the collinear points. Understood? But point X, point Y, point Z, point M, आणि हा जो ग्रुप आहे point X, point Y, point Z, point M, these are the non-collinear points. थोडक्यात काय, रेषेवर एका सरळ रेषेवर असणाऱ्या रेषांना आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणतो आणि जे एका रेषेवर नसतात त्यांना नॉन कोलिनियर पॉईंट्स असे म्हणतो. नेक्स्ट पॉईंट, प्लेन. एनी फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. जो कोणता फ्लॅट सरफेस आपल्याला डोळ्याने दिसतो त्याला आपण प्लेन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, surface of table, surface of blackboard, surface of wall, surface of mobile, surface of window, all the flat surface are called plane. Understood? पहा, तुम्हाला समोर एक चित्र दिसतंय, एक चौकोन दिसतोय, एक रेक्टँगल दिसतोय. तो रेक्टँगल सुद्धा काय फ्लॅट सरफेस आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? प्लेन. काय म्हणतो आपण त्याला? प्लेन. पण त्याच वेळेस जर सिलेंडरचा एक्झाम्पल घेतला आपण आपल्या घरात गॅस सिलेंडर असतो, दॅट गॅस सिलेंडर शेप इज अ नॉट फ्लॅट सरफेस. द सरफेस ऑफ सिलेंडर इज सिलेंडरिकल शेप और राउंडेड शेप. राउंडेड शेप आला की तिथं प्लेन होत नाही. अंडरस्टूड? मार्बल सुद्धा काय आहे? राऊंड शेप आहे, स्पेरिकल आहे, म्हणून त्याला आपण प्लेन असे म्हणू शकत नाही. नाव नेक्स्ट पॉईंट, पॅरलल लाईन्स. तर पॅरलल लाईन्स कशाला म्हणायचं? तर पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा जे एकमेकांना समांतर असतात. फॉर एक्झाम्पल, दिस लाईन अँड दिस वन, दीज आर द पॅरलल टू इच अदर. त्याला काय म्हणतो आपण? पॅरलल म्हणतो. म्हणून त्यांना एकमेकांना समांतर असतात आणि ते एकमेकांना कधीही छेदत नाही, अशा रेषेना आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. पहा, पॅरलल लाईन ए अँड लाईन बी, दीज आर द पॅरलल लाईन्स. आपण आता डेफिनेशन पाहू त्याची. लाईन्स विच लाई इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. पहा, हे एकाच प्लेनवरती असतात पण ते कधी एकमेकांना छेदत नाहीत, अशा रेषांना, अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. आता तुमच्या लक्षात येत असेल, लाईन ए आहे, लाईन बी आहे, हे एकमेकांना छेदतील का रे? कारण दिस डिस्टन्स अँड दिस डिस्टन्स ऑलवेज इक्वल. जर ही लाईन आपण लेफ्ट साईडला अगदी 100 किलोमीटर जरी ड्रॉ केली, 1000 किलोमीटर ड्रॉ केली, तरी ते एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. आणि अगदी इकडली राईट साईडची सुद्धा जर आपण ड्रॉ केले तरी ते एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. मग ज्या रेषा, ज्या लाईन्स, ज्या दोन लाईन्स, दोनपेक्षा 3 लाईन्स असतील, 4 लाईन्स असतील, कितीही लाईन्स जे एकमेकांना कधीही छेदत नाहीत, त्यांना आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स. आता यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो? तुम्हाला असे लाईन्स दिले जातील आणि क्वेश्चन येईल, आयडेंटिफाय द पॅरलल लाईन्स किंवा राईट द नेम्स ऑफ पॅरलल लाईन्स. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं? पॅरलल लाईन्स डॅश, पॅरलल लाईन डॅश, लाईन्स ए अँड लाईन बी, लाईन ए अँड लाईन बी आर द पॅरलल लाईन्स. अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं. आता इंटरसेक्टिंग लाईन्स, आता पॅरलल लाईनच्या एकदम अपोजिट. लाईन्स विच आर इंटरसेक्ट टू इच अदर आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स.
ज्या रेषा एकमेकांना छेदतात किंवा पुढे जाऊन छेदू शकतात अशा रेषांना आपण इंटरसेक्टिंग लाईन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल ही लाईन समजा सी आहे, ही डी आहे. लाईन सी अँड लाईन डी आर द इंटरसेक्टिंग लाईन्स. बरोबर इथे पॉईंट आपण इथे घेऊयात पॉईंट एम. पॉईंट एमला काय झालं आहे, इंटरसेक्ट केलं आहे. काय केलं आहे, इंटरसेक्ट. म्हणून ह्याला इंटरसेक्टिंग लाईन्स असे म्हणतात. एकमेकांना छेदली आहेत म्हणून त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतो. आता याच आकृतीमध्ये आपण पॉईंट एमला अजून काहीतरी नाव देऊ शकतो रे. काय नाव देऊ शकतो, हा जो पॉईंट एम आहे याला आपण अजून एक नाव देऊ शकतो. यस, याला नाव देऊ शकतो आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्स. इथे दोन लाईन्स काय झालेत, एकमेकांना छेदलेत म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ कॉन्करन्स एम. नाव नेक्स्ट, नाव दिस पिक्चर. ही जी आकृती आहे इथे पहा, एक लाईन आडवी आहे, याला नाव देऊयात आपण लाईन एल. याला नाव देऊयात आपण लाईन एम, एल एम. आता ह्या एकमेकांना छेदत आहेत का, आता हे छेदत नाही आहेत. इट नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. बट पुढे जाऊन ही जर पुढे आपण अशी कंटिन्यू ड्रॉ केली, ही पुढे जाऊन अशी कंटिन्यू ड्रॉ केली तर इमॅजिनरी लाईन पुढे जाऊन काय होतं, एकमेकांना छेदणार आहे. म्हणून आपण यांना काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन. याचं नाव होतं एम आणि याचं नाव होतं एल. म्हणून आपण यांना काय म्हणणार, इंटरसेक्टिंग लाईन डॅश लाईन एम अँड लाईन एल. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट. तर आपण आज शिकलो आहे, पॉईंट शिकलो, त्यानंतर तर आज आपण थरोली शिकलो आहे पॉईंट्स, लाईन सेगमेंट, लाईन्स, रेज, कोलिनियर पॉईंट्स, नॉन कोलिनियर पॉईंट्स, प्लेन्स, पॅरलल लाईन्स अँड इंटरसेक्टिंग लाईन्स. हे सगळे आज आपण टॉपिक शिकलेलो आहोत. तुम्हाला हे लक्षात आले असतील. अगदी सोपे आहेत, सोपे असल्यामुळे तुमच्या अगदी लवकर लक्षात येईल. तर आज आपण बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री हा टॉपिक पूर्णपणे समजवला आहे. आता वेळ झालेली आहे होमवर्कची. चला तर मग आता होमवर्ककडे वळूयात. प्रॅक्टिस सेट 1 आपल्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 1 दिलेला आहे. तो तुम्ही काय करायचा, सॉल्व करायचा. क्वेश्चन 1 काय आहे, लुक ॲट द फिगर अलॉंग साइड अँड नेम द फॉलोविंग्स. शेजारच्या आकृतीमध्ये ऑब्झर्व करून दिलेले क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. कोलिनियर पॉईंट्स, यातील कोलिनियर पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही शोधून लिहायचे. रेज ओळखायचा आहे, ते तुम्ही लिहायचं आहे. लाईन सेगमेंट शोधायचा आहे, तो तुम्ही लिहायचा आहे. लाईनसुद्धा शोधून लिहायचे आहेत. अगदी सोपे आहेत. सेकंड क्वेश्चन, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. आता ही तुम्हाला जी आकृती दिली आहे त्याच्यावरून या लाईनचे वेगवेगळी नावं लिहायची आहेत. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याची नावं लिहू शकता. थर्ड क्वेश्चन, मॅच द फॉलोविंग. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिला आहे, याचं मॅच द फॉलोविंग करायचं आहे. सोपे आहेत. आणि क्वेश्चन 4, ऑब्झर्व द फिगर बिलो, नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्करंट लाईन्स अँड द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. इथे सुद्धा पहा काय दिलं आहे, नेम द पॅरलल लाईन्स. दिलेल्या आकृतीमधून पॅरलल लाईन्स कोणकोणते आहेत ते शोधायचे आणि त्यांची नावं लिहायची आहेत. कॉन्करंट लाईन्स शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. मला वाटतं कॉन्करंट लाईन्सचे जवळजवळ 3 ग्रुप पडत आहेत. ते 3ही ग्रुप वेगवेगळे लिहायचे आहेत. पॉईंट ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. पॉईंट ऑफ कॉन्करन्ससुद्धा 3 ग्रुप पडत आहेत. त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स 3 आहेत, त्यांचीसुद्धा नावं लिहायची आहेत. ओके, तर आपण आज बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री हा युनिट पूर्णपणे शिकवलेला आहे. शिकवलेला भाग तुम्हाला समजला असेल.
तर मी इथं थांबतो आहे. आजचा टॉपिक इथे पूर्ण होतो आहे. होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि ग्रुपवरती केलेल्या अभ्यासाची इमेज पाठवायची आहेत. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. कीप लर्निंग. प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल. लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही शिकता येईल. अगदी घरी बसल्या सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीत मी शिकवत आहे.